मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. तावडेने प्रदीपच्या फोनवरून पल्लवीला फोन केलेला असतो. पल्लवीने फोन उचललेला असतो, पण तेवढ्यामध्ये प्रदीप आणि प्रदीपचे साथीदार त्यांनी तावडेला पकडलेलं असतं. फोन बाजूला पडतो आणि तावडेला प्रदीप आणि प्रदीपचे साथीदार खूप मारत असतात. त्याचा सर्व आवाज पल्लवीला ऐकू येत असतो. नंतर प्रदीपच्या लक्षात येतं की त्याचा फोन ऑनच असतो. पल्लवी तिकडून हॅलो करत असते. नंतर प्रदीप पल्लवीशी बोलतो. पल्लवी म्हणते की काय हो प्रदीप काका, काही काम होतं का? तेव्हा प्रदीप मात्र खूप घाबरलेला असतो. तो दबक्या आवाजात म्हणतो की नाही, सहजच केला होता फोन. पल्लवी म्हणते सहज? पण अहो, माझा फोन केव्हाचा वाजतोय. तुमचे बरेच मिस्ड कॉल पण आहेत. प्रदीप फोनचा नेटवर्क गेल्याचे नाटकं करतो आणि म्हणतो की बहुतेक नेटवर्क नाही आहे, आवाज येत नाही आहे. असे नाटकं करत तो फोन ठेवून देतो. फोन ठेवल्यानंतर प्रदीप तावडेकडे येतो आणि म्हणतो की तुझी ही हिंमत, माझा मोबाईल इकडं राहिला तर त्याच्यावरून तू पल्लवीला फोन करतोस. तुला काय वाटलं तू इकडनं सुटशील? तो त्याच्या साथीदारांना म्हणतो की याला दिलेला प्रसाद कमी पडलाय, मारा याला परत. आणि मग सर्वजण पुन्हा तावडेला मारू लागतात. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचं टार्गेट असणारे 550 लाईकचं. तर तुम्ही हे टार्गेट देखील पूर्ण कराल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. इकडे पल्लवीच्या मनात विचार सुरू असतो की प्रदीप काकांनी एवढ्या वेळा का फोन केला असेल मला? मागून विचित्र आवाजही येत होते. सहज म्हणून का फोन करतील मला ते? धड बोलणं झालंच नाही, पण काहीतरी नक्कीच गडबड आहे. तेवढ्यात आदिती मॅम तिथे येतात. आदिती मॅम तिला विचारांमध्ये बघतात की आदिती मॅम म्हणतात की काय झालंय पल्लवी? पल्लवी म्हणते की मॅम, बरं झालं तुम्ही आलात, मला बोलायचं आहे तुमच्याशी. मोठे आई आणि मोठ्या काकांनी पुन्हा एकदा शांतनूच्या मनात विष कोरण्याच्या आधी आपल्याला काहीतरी करायला हवं. म्हणजे ना, मला असं वाटतंय. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की जरा शांत हो. काय अवतार करून घेतलाय स्वतःचा? पाहिलंयस का तू स्वतःकडे? अवस्था बघ काय झाली आहे तुझी. जेवलेली नाही आहेस तू, चल बघू जेवायला. पल्लवी म्हणते की नाही. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की मला माहिती आहे, शांतनू जेवल्याशिवाय तू देखील जेवणार नाहीस. पल्लवी म्हणते की मॅम, शांतनू जेवले. मोठ्या आईंनी त्यांना भरवलं आणि ते जेवलेत. मी स्वतः बघितलं. त्यांनी भरवल्याचं मला टेन्शन नाही आहे, पण शांतनू जेवले ह्याचं मला समाधान वाटतंय. आदिती मॅम म्हणतात तो जेवला ना आता, मग तुझी काळजी मिटली. चल आता जेवायला. असं म्हणून आदिती मॅम पल्लवीला जेवायला घेऊन जातात. दोघीही इकडे डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेल्या असतात. तेव्हा आदिती मॅम म्हणतात, पल्लवी, आता तुझी सगळी काळजी मिटली आहे ना, मग जेव ना आता. असाच चेहरा पाडून बसणार आहेस का? जरा स्माईल येऊ दे चेहऱ्यावर. मग पल्लवी हसायला लागते आणि तितक्यातच शांतनू तिथे येतो. तो पल्लवीला हसताना बघतो. तेवढ्यात आदिती मॅम म्हणतात की आता तुझी आई तुला भरवणार आहे. मोठी आई शांतनूच्या पाठीमागून येते. तिला शांतनूच्या मनात विष पेरण्याचा चांगलाच चान्स मिळतो. म्हणते की बघ शांतनू, हिच्यामुळे तू जेवत नव्हतास ना, आणि ही बघ तू जेवलायस की नाही ह्याची तिला काहीच काळजी नाही. बघ कशी आरामात जेवतीये. हिची गुरु हिला भरवते ना, पण फक्त जेवण नाही भरवते हां, ही तिच्या डोक्यातसुद्धा काहीतरी भरवते. आता आपल्याला रोज घरात हेच बघावं लागणार आहे. आता ही पल्लवी आदितीच्याच मर्जीनुसार वागणार. मला काळजी वाटतेय रे तुझी. मोठ्या आईचं असं बोलणं ऐकल्यावर शांतनूचा संताप अजूनच वाढतो. शांतनू म्हणतो की खूप विश्वास होता माझा पल्लवीवर. ती माझ्याशी असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खूप दुखावलंय तिने मला. मी तिला कधीच माफ नाही करू शकत. मोठी आई मनात म्हणते की आदितीला हक्काचं घर मिळवून देताना तू स्वतःच तुझं हक्काचं घर गमावणार आहेस पल्लवी. लवकरच तुझी इथून हकालपट्टी करते की नाही बघच. रात्र झालेली असते तेव्हा पल्लवी हॉलमध्ये एरझारे घालत असते. तिच्या मनात प्रदीप काकांचाच विषय चालू असतो आणि ते जे मागून गुंड ओरडत असतात त्याचाच ती विचार करत असते. तेवढ्यात प्रदीप काका देखील तिथे येतात. ते मनात विचार करतात की अरे देवा, ही तर इथेच आहे, आता माझं काही खरं नाही. मग प्रदीप काका तिथून हळूहळू जायला निघतात. तेवढ्यात पल्लवीचं त्यांच्यावर लक्ष जातं. ते मनातच म्हणतात की आता अडकलो मी. पल्लवी पटकन प्रदीप काकांकडे येते आणि म्हणते की प्रदीप काका. तेवढ्यात प्रदीप काका म्हणतात की मी लवकरच फ्रेश होऊन येतो.
पल्लवी म्हणते की नाही, मला बोलायचं आहे तुमच्याशी. कुठे गेला होता तुम्ही? आता असा प्रश्न विचारल्यानंतर प्रदीपला चांगलाच घाम फुटतो. तो म्हणतो की काही नाही, कामासाठी बाहेर गेलो होतो. पल्लवी म्हणते की नाही, तुम्ही मला जेव्हा फोन कॉल केला तेव्हा तुम्ही कुठे होते? नाही म्हणजे नीट काही बोलणंच झालं नाही आपलं. सहज फोन केला होता असं तुम्ही म्हणालात मला. प्रदीप काका म्हणतात की हो, अगदी सहजच, काहीच विशेष नव्हतं. पल्लवी म्हणते की तुम्ही जेव्हा कॉल केला तेव्हा काही विचित्र आवाज येत होते. नेमकं काही कळलं नाही मला, आणि तुम्ही कधी असं मला फोन करत नाही. मग आज सहज कसा काय मला फोन केला? तेव्हा प्रदीप काका म्हणतात की अगं, तुझं आणि शांतनूचं भांडण झालं ना, त्यामुळं मला तुझी काळजी वाटत होती, म्हटलं करावं एकदा चेक फोन करून. तेव्हा पल्लवी म्हणते की मग आज घरात असताना तुम्ही तर काही विचारलं नाही मला, आणि शांतनू आणि माझे तर याआधी पण वाद झालेत, तेव्हा कधीच विचारपूस नाही केलीस. काल सगळं तुमच्या समोर घडलं तरीही तुम्ही एक शब्दाने काही बोलला नाहीत. मग आज अचानक ही काळजी, मला काही कळलं नाही. प्रदीप काका म्हणतात की आपण बोलूयात नंतर, मला एक अर्जंट काम आठवलंय. तेव्हा पल्लवी त्यांना हात दाखवून म्हणते की थांबा काका, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत काका. ते कॉल्स नक्की तुम्हीच केले होते ना? तितक्यात मोठे काका देखील तिथे येतात. पल्लवी म्हणते की मी काहीतरी विचारलं प्रदीप काका. ते कॉल्स, तो सगळा विचित्र आवाज आणि आत्ताही तुमचं न काही सांगणं, हे नेमकं काय आहे हे मला समजायलाच हवं. एवढ्यात मोठे काका तिथे येतात आणि प्रदीपला म्हणतात की प्रदीप, माझं तुझ्याकडे एक काम आहे, चल माझ्यासोबत. पल्लवी म्हणते की मोठे काका, आम्ही जरा बोलत होतो, ते बोलणं झाल्यावर येतीलच ते तुमच्याकडे. तेव्हा मोठे काका प्रदीपला आत ये असं म्हणून तिथून घेऊन जातात. मोठे काका प्रदीपला घेऊन त्यांच्या रूममध्ये येतात आणि जोरात ढकलतात. तेव्हा मोठी काई म्हणते की काय झालंय? तेव्हा मोठे काका म्हणतात, मला काय विचारतेस काय झालंय, याला विचार काय झालं ते. मूर्ख माणूस, आत्ता कुठला घोळ घालून ठेवलायस? अतिशहाणी मुलगी तुझी उलट तपासणी घेत होती आणि तू चोरासारखा उभा होतास. झालंय काय नक्की प्रदीप? ते चिडून बोलतात आणि म्हणतात की अरे बोल प्रदीप, काय झालंय? आधीच ती पल्लवी आपल्या साम्राज्याला आग लावायला निघालीये, आणि आता तू कुठलं कोलीत दिलंय तिच्या हातात. तेव्हा मोठी आई म्हणते की अहो, एवढं चिडायला काय झालंय? भाऊजी भाऊजी, तुम्ही काय घोळ घालून ठेवलाय आता? प्रदीप सांगायला लागतो की दादा, ते म्हणजे तावडेकडे, त्या तावडेच्या इथं मी माझा मोबाईल विसरलो, आणि त्या नालायक माणसाने स्वतःला सोडवून घेतला आणि पल्लवीला फोन केला. मग घडलेला सगळा प्रकार प्रदीप मोठी आई आणि मोठ्या काकांना सांगू लागतो. मोठे काका म्हणतात, अरे मूर्खा, तुला काही अक्कल आहे का रे? अरे उडत्याची पिसं मोजणारी मुलगी आहे ती, माहीत नाही का तुला? आधीच ती आपल्या आधीच्या गोडाऊनकडे पोहोचली होती, म्हणून ती जागा बदलून आपण दुसरीकडे आलो, आणि तू आता आमच्या गळ्याला फास लावायला निघालायस. अरे त्या तावडेने एक शब्द जरी तोंडातून काढला असता ना, तर आपली वाट लागली असती. मोठी आई म्हणते की भाऊजी, तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवतंय की फक्त एवढंच झालेलं नाहीये, तुम्ही आमच्यापासून अजून काहीतरी लपवताय. काय लपवताय भाऊजी? सांगा आम्हाला, काय लपवताय तुम्ही? तेव्हा मोठे काका म्हणतात, काय झालंय प्रदीप, आत्ताच सांग आम्हाला. जर आत्ताच सांगितलं तर आत्ताच निस्तरता येईल. मोठी आई म्हणते की भाऊजी, अशी लपवाछपवी बरोबर नाही. आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला जपत आलोय, तुम्हाला पाठीशी घालत आलोय. भाऊजी अहो, काय घडलंय हे आम्हाला बाहेरून समजलं तर? तेव्हा प्रदीप त्यांना चावी दाखवतो. तेव्हा मोठे काका म्हणतात की आम्ही काय विचारतोय आणि तू काय करतोयस हे? गोडाऊनची माझीच किल्ली मला का दाखवतोयस? प्रदीप म्हणतो की ही तुमची किल्ली नाहीये दादा, ही डुप्लिकेट किल्ली बनवली होती माझ्यासाठी. हे ऐकून मोठे काका आणि मोठ्या आईला तर धक्काच बसतो. मोठे काका म्हणतात की काय करू सुपर्णा मी ह्याचं? अरे तुला गोडाऊनची फक्त एकच किल्ली करायला सांगितली होती ना? तेव्हा प्रदीप म्हणतो की पण त्याच्या आधीच मी ही दुसरी किल्ली बनवून घेतली होती, पण तावडेला आतमध्ये टाकलं, मग तुम्ही म्हटला की ही किल्ली तुझ्याकडेच ठेवायची, म्हणून मी नंतर काहीच बोललो नाही. तेव्हा मोठे काका म्हणतात, आता ह्या किल्लीवरून तू दुसरा काही पराक्रम नाही केलास ना? तेव्हा प्रदीप म्हणतो की काही असं झालेलं नाहीये, पण त्या दिवशी ही किल्ली माझ्या हातातून पडली आणि विभावरीने बघितली. मोठ्या काकांना प्रदीपचा इतका राग येतो की प्रदीपवर ते हात उचलायला निघतात. प्रदीप म्हणतो की पण मी विभावरीला सांगितलं की ही लॉकरची किल्ली आहे म्हणून. मोठे काका म्हणतात की तू कुठलंच काम करण्याच्या लायकीचा नाहीयेस प्रदीप. माझ्या नजरेसमोरून चालता हो, नाहीतर मी काय करील हे मला सांगता येणार नाही. आणि पुन्हा एकदा प्रदीपवर जोरात ओरडतात. तेव्हा प्रदीप तिथून निघून जातो. इकडे पल्लवी, आदिती मॅम आणि प्रभाकर सर बोलत असतात.
तेव्हा प्रभाकर सर म्हणतात, पल्लवी तू प्रदीपबद्दल जे काही सांगतेस ते खूपच गंभीर आहे. मला वाटतंय की प्रदीप नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवतोय. पल्लवी म्हणते की बाबा मला तरी असं वाटतंय की आदिती मॅमच्या बाबतीत आजपर्यंत जे काही घडलंय त्याच्याशी कुठे ना कुठे ह्या लपवाछपवीचा संबंध असणार आहे. कारण आदिती मॅमचं या घरात येणं मोठे काका, मोठी आई आणि प्रदीप काकांना अजून पचलेलं नाही आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचं काहीतरी सुरू असणार आहे जे की आपल्या हाताला लागत नाही आहे. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की पल्लवी तू मात्र सांभाळून राहा. हे माणसं नसून राक्षस आहेत. आधीच शांतनू तुझ्यावर चिडलाय, त्याचाही तुला सपोर्ट नाही आहे. ह्या प्रकरणात जास्त खोलवर शिरणं तुझ्यासाठी धोकादायक आहे पल्लवी. प्लीज सावध राहा. तेव्हा पल्लवी म्हणते सावध तर राहावंच लागणार आहे. पण आता धोका पत्करल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यांचं पितळ आता उघडं पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आहे. बाबा पण त्यासाठी तुमची काही मदत लागणार आहे. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात तुझ्या भल्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तेव्हा पल्लवी म्हणते की तुम्हाला प्रदीप काकांवर नजर ठेवायची आहे. ते कुठे जात आहे, काय करताय हे सगळं शोधून काढावं लागणार आहे. त्यांच्या फोनमध्ये काही सापडतंय का हेही बघावं लागेल आपल्याला. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की ठीक आहे, त्याची मी जबाबदारी घेतो. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी तू आजपासून मेघनाच्या रूममध्ये झोप. पल्लवी म्हणते की नको मॅम, दिवसा ठीक आहे पण रात्रीच्या वेळी मी आमच्या दाराच्या पाशीच उभी राहीन आणि तिथेच झोपेल, तिथून कुठेच जाणार नाही. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी तुला ऐकावंच लागेल. रात्रभर दाराच्या जवळ ताटकळत बसण्याची काहीच गरज नाही आहे. मी सांगते तेवढं ऐक. तेव्हा पल्लवी होकार देत तिथून निघून जाते. आदिती मॅम म्हणतात की स्वाभिमानी असली तरी हळवी आहे रे ही मुलगी. मला माझा हक्क मिळवून देण्यासाठी स्वतःच्या संसारावर निखारे ठेवलेत तिने. प्रभाकर सर म्हणतात की आदिती तू काळजी करू नकोस, आपण आहोत ना तिच्यासोबत. आणि माझा शांतनूवर पूर्ण विश्वास आहे. मान्य आहे की तो तापट आहे पण त्याचा राग क्षणिक असतो. तू काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. इकडे शांतनू बेडवर झोपलेला असताना त्याला पल्लवी आणि त्यांच्यामधले रोमॅन्टिक क्षण आठवत असतात. शांतनूला भास होत असतो की पल्लवी तिथे आली आहे आणि ती म्हणते की तुम्ही झोपला होता ना म्हणून न आवाज करता मी आवरायचा प्रयत्न करत होते. आणि मग पल्लवी त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी जाते. परंतु हा सर्व भास आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो खूप अस्वस्थ होतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की शांतनू म्हणतो मी होकार दिला म्हणून ती बाई घरात आली. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की शांतनू प्रचंड गैरसमज भरलेत तुझ्या डोक्यात. तू जे बोलतोयस ना ते तू नाही दुसरं कोणीतरी बोलतंय. इकडे सर्वजण आतमध्ये गप्पा मारत असताना हसत असताना शांतनू बघतो तेव्हा पल्लवी देखील त्यामध्ये सामील असते. तेव्हा शांतनू म्हणतो की मला ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या प्रत्येक गोष्टी पल्लवी मुद्दामून करायला लागली आहे. माझ्या आनंदाची तुला काहीच किंमत राहिली नाही आहे पल्लवी. मित्रांनो शनिवारच्या एपिसोडमध्ये रेश्मा पवार, पुष्पा गजबे, चंद्रशेखर सात्विक, आकांक्षा शिरगावकर, अश्विनी पिंपळे, रेश्मा कांबळे, किशोरी उबाळे, सुरेश कुलकर्णी, स्वाती सुतार, स्वप्नजा पाडळकर, मीना सूर्यताल, भास्कर दहाले, चंद्रशेखर भातवाडेकर, रमा वाडकर, अरुंधती चव्हाण यांनी व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.